या ठिकाणी प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा सत्कार करण्यात आला असून सावेडी गुलमोहर रोड येथील कमलाबाई नवले सभागृहात महिलांच्या विविध स्पर्धा संपन्न झाल्या। गुलमोहर रोड येथील कमलाबाई नवले सभागृहामध्ये प्रयास ग्रुप आणि नम्रता दादा नानी ग्रुपच्या महिला सदस्यांचा कार्यक्रम पार पडला। ग्रुपच्या वतीने सौ लंके यांचा ओटी भरून महिलांनी सत्कार केला। यावेळी नम्रता दादा नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, विद्या बडवे, प्रयासच्या संस्थापक अध्यक्ष अलकाताई मुदडा, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग, उपाध्यक्ष कविता दरंदले, सचिव शकुंतला जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी, विद्या बडवे, खजिनदार मेघना मुनोत, संचालिका रजनी भंडारी, छाया राजपूत, अनिता काळे, प्रतिभा भिसे, वंदना गोसावी, सुरेखा बारसकर, सुजाता पुजारी, सोनी पुरनाळे, अर्चना बोरुडे, लता कांबळे, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे आदी यावेळी उपस्थित होत्या। यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके म्हणाल्या की महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयास आणि नम्रता दादा नानी ग्रुपचे उपक्रम हे दिशादर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचं स्वागत अलकाताई मुदडा यांनी केलं। महिलांसाठी मेघना मुनोत आणि अपेक्षा संकलेचा यांनी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक स्पर्धा घेतल्या। यामधील विजेत्यांना देखील बक्षिसं देण्यात आली। शोभा झंवर यांनी स्वरचित कविता सादर केल्या। आभार रजनी भंडारी यांनी मानलं। यावेळी प्रयास ग्रुपच्या सल्लागार विद्या बडवे यांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे दिल्या। आज या ठिकाणी माझा नगरमध्ये दागिना आणि प्रयास ग्रुपने सत्कार ठेवला। अतिशय छान असं माझं या ठिकाणी आल्यावर प्रयास आणि दागिना ग्रुपच्या महिलांनी अतिशय चांगलं असं उत्साहाने या ठिकाणी माझं स्वागत केलं, ओटी भरून, आणि अतिशय छान अशा मला त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। आणि आता मी त्यांचं एकदा आल्यापासून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं या दोन्ही ग्रुपचं, कारण त्या आल्यावर अतिशय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ह्या महिलांच्या चेहऱ्यावर मला दिसला। खरोखरच ह्या महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण एक महिला काय करू शकते की पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकते। स्त्री शक्ती एक नारी शक्ती असते, ती जिथं लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं मी महिलांना समजते। कारण एक मी महिला म्हणून मला एक अनुभव घरात सारं घरदार सांभाळून महिला ही महिला सक्षमीकरण कसं होईल या भावनेने महिला एक ग्रुपमध्ये काम करत असते आणि एक चिकाटी मला एक महिलांकडेच असते। अतिशय छान अशा ग्रुपचं काम आहे आणि पुढंसुद्धा त्या काहीतरी काम करतील असं मला त्यांच्या चेहऱ्यावरून वाटते। आणि त्यांनी मला आल्यावर अतिशय चांगलं असं उत्साहाने त्या ठिकाणी माझं त्यांनी स्वागत केलं। आणि एवढंच मी सांगेन की या ग्रुपचं खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देते। नमस्कार, मी विद्या बडवे, विद्यावर्स हर्बल ट्रीटमेंट ब्युटी पार्लरची संचालिका आणि आमच्या प्रयास ग्रुपची सल्लागार। आज इथे गावामध्ये जो ग्रुप भरतो आनंद मंगल कार्यामध्ये, त्याची तारीख असते 4। तिथेही एक वेगळी बॉडी आहे आणि जवळजवळ 150 महिला आहेत। आणि इथे कमलाताई नवले यांच्या हॉलमध्ये तारीख 7ला प्रयास ग्रुपची मीटिंग असते। मीटिंग म्हणजे काय, स्त्रियांनी अत्यंत उत्साहाने एकत्र येऊन वैचारिक देवघेव करणं, आनंदाने वेगवेगळ्या टाईपचे इथे गेम्स घेतले जातात आणि कोणी ना कोणी याच्यामध्ये स्पॉन्सर्ड होऊन ह्या उत्साहाने भाग घेणाऱ्या महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव दिल्या जाणाऱ्या या ग्रुपमध्ये भाग घेताना त्यांचे जे नंबर्स काढले जातात, खेळीमेळीत अगदी, याच्यामध्ये कुठलंही हे नाही असं की फार अगदी शिस्तबद्ध असं नाही, पण आनंद देता घेता जे नंबर्स काढले जातात त्याच्यामध्ये कोणी ना कोणी त्या लोकांना बक्षिसं देण्याचं काम करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला जातो। इथे सर्व वयातल्या स्त्रिया अत्यंत आनंदाने हिरिहिरीने सगळ्या गोष्टीत भाग घेतात। बॉडीवर इथे सुद्धा बॉडी आहे। या बॉडीमध्ये कुणाचे जर वाढदिवस असले तर त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात, केक कापले जातात आणि कुणावर कुठल्याही प्रकारची बळजबरी नसते। सर्व थरातल्या, सर्व सामाजिक थरामधल्या शिक्षण असलेल्या, वेगवेगळ्या पदावर असलेल्या सर्व महिला एकत्र येऊन आनंदाचं आदान प्रदान करतात आणि एक वेगळाच अलौकिक आनंद घेतात, ज्याच्यातून समाजकार्य तर आहेच, पण इथे येणाऱ्या महिलांना एक अतिशय चांगलं व्यासपीठ आहे। कुणाला जर आपलं आत्मबल वाढवायचं असेल तर त्याला बोलण्यासाठी उद्युक्त केलं जातं, कुणी गातं, कुणी प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते, पण स्त्रिया घरात राहताना हे सगळं काही विसरलेले असतात। त्यांना बाहेर काढून स्वतःला स्वतःसाठी जगताना, स्वतःचं मानसिक आरोग्य सांभाळताना
आपणही काहीतरी आहोत आणि आपण करू शकतो आणि हा सगळा आपला सुद्धा अधिकार आहे. सगळेजण आपापल्या जागी आपापले व्यवसाय, पदं आणि जबाबदाऱ्या सांभाळूनच या सगळ्या गोष्टी करतात आणि हा आनंद वाढवण्यासाठी हा प्रयास ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक आहे. आज सुद्धा या इथे आमच्या एका मैत्रिणीचा, जयाताई गायकवाड म्हणून आहे, तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे. आणि त्याचबरोबरीने आत्ताच निवडून आलेले नवीन निवडून आलेले खासदार आपले निलेश लंके यांच्या मिसेस राणीताई लंके, ज्यांच्यामुळे त्यांच्या मागं उभं राहण्यामुळे निलेशजी निवडून आलेले आहेत, त्या स्त्रीचा हा सन्मान आणि कौतुक आहे. तुम्हा आम्हा सर्वांना एकमेकाला आनंदात सामावून घेताना निलेशजी लंके यांचं जे निवडून आलेले आहेत ते काय काम करतात, किती वर्षापासून करतात, ते काय करू इच्छितात, काय टाईपचे आहेत, हे जे प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते. काही प्रत्येकाला हे माहीत नसतं की निवडून आलेली व्यक्ती काय आहे. पण ह्याचे फुलाची पाकळी प्रयास ग्रुपकडनं येणाऱ्या महिलांचा सत्कार करून 1-2 शब्द त्यावर बोलले जातात. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.